भाजपची दुसरी यादी काही वेळात जाहीर होण्याची शक्यता। ज्यांची तिकीट कापणार त्यांना निरोप द्यायला सुरुवात। गोपाळ शेट्टींना आशिष शेलारांकडून निरोप। बारामतीत तिरंगी लढत। अजितदादांच्या राष्ट्रवादी विरोधात विजय शिवतारे मैदानात। जुनं वैर कोणत्या पवारांना नडणार, राज्यभरात चर्चा। अहमदनगरचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असणार, तर वेल्हे तालुक्याला राजगड हे नवं नाव। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। नाशिकमधून उमेदवारीसाठी शांतिगिरी महाराजांची मुख्यमंत्री शिंदेंकडे फिल्डिंग, तर श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर। नाशिकचा उमेदवार कोण, सस्पेन्स कायम। मनसेची साथ सोडल्यानंतर वसंत मोरेंना काँग्रेस आणि अजितदादांची राष्ट्रवादी ठाकरेंच्या सेनेची ऑफर, तर मोरे आणि मोहन जोशींच्या भेटीनंतर काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा। एकनाथ शिंदेंनी आशीर्वाद दिल्यास लोकसभा लढणार। मराठा आरक्षणातील याचिकाकर्ते विनोद पाटलांचं मोठं वक्तव्य। प्रत्येक मतदारसंघात 200 उमेदवार उभे करणार। बच्चू कडूंचा महायुतीवर प्रहार। नवनीत राणांना निवडणूक कठीण जाण्याची शक्यता। देशात बेरोजगारी, महागाई आणि भागीदारी महत्त्वाचे मुद्दे। राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल। महिलांसाठी 5 गॅरंटीची घोषणा। शेअर बाजारात मोठी घसरण। सेन्सेक्स 900 अंकांहून अधिक घसरला। निफ्टी ही 338 अंकांची पडझड। मिड आणि स्मॉल कॅप क्षेत्रातल्या विक्रीमुळे गडगडाट।